तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। घोटाळ्यांचे आरोप असलेले नेते भाजपच्या वळसणीला आले की त्यांना क्लीन चिट मिळते असा आरोप विरोधक कायम करत आलेले आहेत आणि या शक्यतेवरती पुन्हा एकदा बोट ठेवलं जातं। याचं कारण म्हणजे बहुचर्चित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मिळालेला आहे काहीसा दिलासा। भुजबळांना ज्यावेळी जामीन मिळाला होता तेव्हा त्यांच्या परदेश प्रवासाविरोधात ईडीने याचिका दाखल केली होती आणि ही याचिका ईडीने मागे घेतली आहे। मागे घेण्यासाठी दिलेलं कारण अजब आहे। ही याचिका कशासाठी केली होती हे लक्षात नसल्यामुळे आणि याची प्रत हरवल्यामुळे ही याचिका मागे घेत असल्याचं कारण ईडीने कोर्टात दिलेलं होतं। एकीकडे हा प्रकार तर दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येते। आज या संदर्भातली घोषणा होण्याची ही एसआयटी स्थापन होण्याची ही शक्यता आहे। यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप शिंदे आणि भाजपकडून यापूर्वी वारंवार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एसआयटी ठाकरेंच्या अडचणी वाढवणार का हा प्रश्न विचारला जातोय। थोडक्यात ठाकरेंना निशाण्यावर ठेवायचं आणि भुजबळांना मात्र ईडीच्या पिळेपासून मुक्ती द्यायची असा हा प्रकार होतोय का, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि यासाठी चर्चेत आज सहभागी होणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, भाजपचे शिवराय कुलकर्णी थोड्याच वेळात या चर्चेत येतील। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील या चर्चेत सहभागी होणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। मात्र जसं भुजबळांबाबतची याचिका मागे घेतल्याची बातमी आली त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र खोचक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। आपण सुरुवातीला उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया। आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका। आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत। असं आहे की ईडीच्या बाबतीत भुजबळांना दिलासा मिळणं हे स्वाभाविक आहे। जे म्हणून भाजपाबरोबर जात नाहीत ते भ्रष्टाचारी, त्यांच्यावर ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी, त्यांच्या एनआयएच्या चौकशा, त्यांच्यावर टोकाचे आरोप, त्यांना जेलमध्ये घालायचं, जेलमध्ये घालण्याच्या धमक्या द्यायच्या आणि आपल्याकडे आला की भाजपाच्या वॉशिंगमधून तो साफ झाला। त्यामुळं त्यांच्यावरचे आरोप हे साफ होणारच होते, त्यात विशेष आहे असं काही नाही। तुम्ही हळूहळू बघा, आता सगळ्यांवरचेच आरोप हळूहळू स्वच्छ होतील। ते सध्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, ईडीमुळे तुरुंगात गेले होते, मग ते भुजबळ असतील किंवा सिंचनाच्या ज्यांच्यावर आरोप केला होता 70,000 कोटीचा, ते अजित पवार असतील किंवा अन्य कोण असतील, हे एकदा भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर पूर्वी भाजपाची वॉशिंग मशीन होती, आता भाजपाने लॉन्ड्री केलेली आहे। या लॉन्ड्रीमध्ये सगळ्यांना घातलं जातं आणि एक साफसफाई करून बाहेर काढतात। भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचारांना संरक्षण देणारा, भ्रष्टाचारांची पाठराखण करणारा अशी इमेज सर्वसामान्य लोकांमध्ये भाजपबद्दल झालेली आहे। आणि सुरुवातीलाच आपण जाऊया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांच्याकडे। अंजली ताई, तुम्ही छगन भुजबळांविरोधात विविध फ्रंट्सवरती लढलेलात, विविध याचिकांबाबत, विविध प्रकरणांबाबत तुम्ही आवाज उठवलेलात। जेव्हा हा दिलासा मिळतोय अशी बातमी आली, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं तर मला ही कुठली पिटिशन आहे हेच माहीत नव्हतं नम्रता। आणि मला जेव्हा कळलं की बाबा ही पिटिशन ही ईडीची म्हणजे मनी लॉन्डरिंगची पिटिशन नाही आहे। त्याच्यात कसं आहे की त्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी एक सेशन्स कोर्टात केली होती, एक ईडीनी मनी लॉन्डरिंग केली होती, एक ईडीनी त्यांच्या विरुद्ध हायकोर्टात केस केली होती की त्यांना परदेशी जाण्याला जी परवानगी आहे ती बंद करण्यात यावी। आणि त्यात कसं झालं होतं की त्यांचा पासपोर्ट त्यांना दिला गेला होता, त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल कोर्टाकडे परमिशन मागितली, ती परमिशन त्यांना ग्रँट झाली होती आणि ते परदेशी जायला म्हणजे एकदा दोनदा जाऊनही आले असतील, तर परत आल्यानंतर अशी पिटिशन एंटरटेन करणं म्हणजे कायद्याच्या भाषेत आपण इनफ्रक्च्युअस म्हणतो। तर इधर तुम्ही ते विड्रॉ करा, नाही तर आम्हाला डिसमिस करायला लागेल असं जेव्हा कोर्टाने सांगितलं। आणि त्याच्या आधी जेव्हा जसं म्हणालीस तू की गंमत म्हणजे त्यांच्या लोकांना माहितीच नव्हतं, ईडीच्या लोकांना, की बाबा ही पिटिशन जी आहे ती काय आहे हेच त्यांना माहिती नाही। म्हणजे त्याचे पेपर्स गहाळ झाले असं म्हटलं गेलं। आता ते खरंच गहाळ झाले, कधी गहाळ केले गेले ह्याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही।
पण कसं असं असू शकेल की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट सारखी यंत्रणा यांचे पेपर गायब होतात आणि ते पण अगदी ऐन मोक्याला. पण मग जेव्हा जजनी सांगितलं की बाबा ही तुम्ही मागे घ्या नाहीतर आम्हाला ही डिसमिस करावी लागेल, तेव्हा ती फक्त परदेशी जाण्याबाबतची जी पिटिशन होती तीच फक्त काल मागे घेण्यात आलेली आहे. त्यांच्या विरुद्धची मनी लॉन्डरिंगची याचिका ईडीच काय, परमेश्वर जरी वरून खाली आला ना तरी ते करू शकणार नाहीयेत. आणि याचं कारण असं की त्यांच्या विरुद्ध प्रत्येक गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि चार्जशीट मध्ये सरळ सरळ सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एमईटीतनं पैसे ज्यांनी उचलले त्या माणसाचं स्टेटमेंट आहे, ज्यांनी मनी लॉन्डरिंग केलं त्याचं स्टेटमेंट आहे, मनी लॉन्डरिंग करून अकाउंटमध्ये पैसे आले त्याची सगळी डिटेल्स आहेत. असं एक्सटेन्सिव्ह चार्जशीट जेव्हा ईडीने फाईल केलेलं आहे आणि ते आता रेकॉर्डवर आहे, तर रेकॉर्डला कोणी ईडी काय, गव्हर्नमेंट भाजपचं सरकार काय आणि राष्ट्रवादीचं अजितदादांचं सरकार आलं तरी कोणीही त्याला चेंज करू शकत नाही. आणि जर हे केलं तर मात्र मी सुप्रीम कोर्ट, सीजे ऑफ इंडिया, चीफ जस्टिस इंडिया कोलेजियम पासून सगळ्यांना पत्र लिहीन की हे चाललंय काय. म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आपला जीव जाळत अक्षरशः घरदार सोडून लढतो, हे काय यांच्या राजकारणासाठी. जसं आता तुमची सुरुवातीची जी प्रस्तावना होती की बाबा एकीकडे यांना सगळी मोकळीक देऊन टाकायची आणि दुसरीकडे आता आदित्य ठाकरेवर ज्या चौकशा सुरू करायच्या त्याची SIT नेमण्याची आज ऑर्डर आली. आता खरं तर हे मागच्या अधिवेशनात झालं होतं, SIT नेमणार म्हणून सांगण्यात आलं होतं, जाहीरही झालं होतं. मग त्याची ऑर्डर आज का आली, कारण आता 2024चं इलेक्शन आहे. त्या सगळ्यांना प्रकरणाशी काही घेणं देणं नसतं. ना दिशा सालियनशी काही घेणं देणं आहे, ना सुशांत सिंगशी काही घेणं देणं आहे, ना त्यांना खरं काय आहे, त्यांना SIT आणि ईडी चौकशा ह्याच्या मागणं एक कूल उठवून द्यायचा प्रयत्न आहे, म्हणजे प्रतिमा भंजन करायचा प्रयत्न आहे असं म्हणताय तुम्ही अंजलीताई? सरळ सरळ म्हणजे त्यांना प्रत्येकाला फक्त प्रतिमा डॅमेज करायची. त्यांना अनेक लोक जे आपल्या पक्षात हवेत त्यांच्या विरुद्ध जसं आपण नेहमी म्हणतो की ईडीचे आरोप करायचे, पक्षात आल्यानंतर आरोप ते पुढे सिद्ध जरी होत असले. आता फॉर एक्झाम्पल भुजबळांचा जो आरोप आहे तो सरळ सरळ आहे, त्याच्यात ते बदलू शकत नाहीत पण डिले करू शकतात. त्यामुळे अशा अनेक गमती जमती आता 2024 पर्यंत आपल्याला बघायला मिळणार. ठीक आहे, सुनील प्रभू आहेत आपल्यासोबत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. सुनील प्रभूजी, आज दिवसभरातल्या या दोन मोठ्या घडामोडी, एकीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये SIT संदर्भातली ऑर्डर, त्याची शक्यता, आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांना या प्रकरणामधल्या एका ईडीने एक केस मागे घेतलेली, अनेक केसेसपैकी ती केस किती महत्वाची आहे, किती मोठी आहे, किती लहान आहे वेगळी गोष्ट, पण ती केस मागे घेण्यात आलेली आणि ईडीने त्यासाठी जे कारण कोर्टात दिलंय त्याच्या सध्या चर्चा होत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? नाही, असं आहे की आपल्याला कल्पना आहे की मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष केंद्रात सरकार आल्यानंतर त्यांना ज्या लोकांची भीती वाटते त्या लोकांना ते कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडकवतात. ED, CBI असे सगळ्या एजन्सी त्यांच्या मागे लावतात आणि खरं बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला इतकं चारी बाजूने ते पूर्ण बंदिस्त करतात आणि मग त्याला सरेंडर करायला लावतात आणि त्याला सांगतात तू आमच्यासाठी काम कर. आणि मग एकदा ते काम करायला तयार झाल्यानंतर त्यांची वॉशिंग मशीन जी असते त्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा ते पवित्र होतात. हीच परिस्थिती आहे दोन्ही केसमध्ये. जर आपण बघितलं तर भुजबळांच्या बाबतीत देखील तेच आहे. भुजबळांच्या विरोधात याच भारतीय जनता पक्षाने एवढं रान उठवलं होतं की महाराष्ट्र सदनचा घोटाळा ज्या पद्धतीने त्यांनी लोकांसमोर आणला होता त्याच भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने आज ईडीने त्यांची जी केस होती ती मागे घेतली याच्यामध्येच ते वॉशिंग मशीनमध्ये जाऊन पवित्र झाले आणि म्हणून हे सगळं केलं. हे या देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय आणि जनता आता दूधखुळी राहिलेली नाही आहे. शेवटी लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने जो न्याय हा दिला जातोय त्याच्यामध्ये एका बाजूने लोकशाहीचा खून केला जातोय असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत देखील तेच आहे. छगन भुजबळांनी या प्रकरणानंतर ही केस ज्यावेळेला मागे घेतली त्यानंतर प्रतिक्रिया अशी दिली की ही काही खूप मोठी केस नव्हती, ही फक्त कोर्टामध्ये केस जी होती त्यांच्या परदेश दौऱ्याला विरोध करणारी जी केस होती ते प्रकरण आहे हे, आणि ह्या संपूर्ण सुनावणी दरम्यान
समीर भुजबळ हे परदेशात जाऊन सुद्धा आले, त्याच्यामुळे हे केस आता व्हॅलिड नाही आहे, त्याच्यामुळे ती मागे घेतली तर एवढा बवाल का विरोधक करतायत? हा भुजबळांचा प्रश्न आहे. सुनील प्रभूजी. नाही असं आहे की एक गोष्ट जिथपर्यंत ज्या गोष्टीची मला माहिती आहे की तुमच्यावरती ईडीची ज्या वेळेला एखादी केस असते त्यावेळेला माझ्या माहितीनुसार तुम्हाला परदेशात जायचं असेल तर ईडीची परवानगी लागते आणि सहजासहजी अशा पद्धतीचा गुन्हा जेव्हा असतो तेव्हा ईडी कोणालाही परवानगी परदेशात जाऊ देत नाही. आता या बाबतीत हे कसं काय झालं, हा चमत्कार का झाला, ते का गेले, हा सगळा संशोधनाचा विषय आहे. बर, पण मला एवढंच सांगायचं तुम्हाला की ज्या पद्धतीने वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केलं जातंय आणि पवित्र झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या बाजूला आणून बसवलं जातंय आणि एक नवीन जो काय पायंडा हा भारतीय जनता पक्षाने पाडलाय, अत्यंत या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. बरं, आदित्य ठाकरेंच्या बाबतीत पण तेच आहे. आदित्य ठाकरे सातत्याने भारतीय जनता पक्षावरती टीका करतात बरं. आणि म्हणून मागच्या अधिवेशनात नागपूरच्या SIT तिथे सभागृहामध्ये कल्ला करून लावली गेली आणि SIT लावल्यानंतर 1 वर्ष काहीच केलं नाही. आपल्याला माहिती असेल की मुंबई पोलिसांनी या केसचं पूर्ण संशोधन केलं, क्लोजर रिपोर्ट दिला आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या आहे. आणि मग अशा वेळेला जर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे सारख्या एका युवा नेत्याला बदनाम करण्याचं काम आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतात म्हणून त्याला त्या ठिकाणी कारवाई करायची, बाळासाहेबांचा नातू आहे म्हणून कारवाई करायची, उद्धव ठाकरेंचा चिरंजीव आहे म्हणून कारवाई करायची, याच दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा पूर्ण कल आहे. ठीक आहे. हेमलता पाटील आहेत आपल्यासोबत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. चित्र म्हणजे आता सुनील प्रभू सुद्धा म्हणतात की चित्र असं दिसतंय की ही तर फक्त सुरुवात झालेली आहे, इतर केसेस सुद्धा मागे व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हालाही असंच वाटतंय का? नाही, परदेश जाण्यासंदर्भातला फक्त विषय असो किंवा ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये भुजबळ पूर्णपणे निर्दोष असो त्याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये, परंतु राजकारण किती खालच्या थराला चाललंय आणि कशा पद्धतीने यंत्रणा आपल्या हाताशी धरून सरकार कामकाज करते ह्याच्याबद्दल खरा आक्षेप असला पाहिजे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती निर्दोष आहे, समजा नवाब मलिक उद्याच्याला असं झालं की ते निर्दोष आहेत, मग 2 वर्ष जे त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं, ज्यांच्या स्वास्थ्यावर ज्याचा परिणाम झाला किंवा ज्यांना ज्या पद्धतीने त्रास केला गेला त्याचं काय? म्हणजे एखादा व्यक्ती जर तुमच्या सोबत आला तर तो लगेच निर्दोष होतो, जर तुमच्या सोबत नाही तर त्याला सगळ्या प्रकारचा तुम्ही त्रास देता आणि फक्त आपल्या राजकारणासाठी संपूर्ण यंत्रणा वापरता. या गोष्टीला माझा आक्षेप आहे. आणि ईडी सारखी यंत्रणा जर अशा पद्धतीने कार्यरत असेल किंवा अशा पद्धतीने काम करत असेल तर हे राजकारण नक्की कुठल्या दिशेला चाललंय आणि कोणाच्या फायद्यासाठी चाललंय याचा विचार केला पाहिजे. आता आदित्य ठाकरेंचा आपण बघतोय की ज्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाहीये, ज्या सुशांत सिंग बद्दल भाजपला जरा सुद्धा प्रेम नाहीये, त्यांच्या मृत्यूच्या कारणाचं एवढ्या मोठ्या पद्धतीने सगळं वातावरण तयार केलं गेलं आणि आता परत आदित्य ठाकरे कुठेतरी सरकारविरुद्ध सातत्याने आवाज काढतायत, विचारतायत सरकारला जाब, म्हणून त्यांना या प्रकरणात गोवायचं. भुजबळ आपल्या सोबत आहेत म्हणून भुजबळांना क्लीन चिट द्यायची, हे मला असं वाटतंय की अशा पद्धतीचं राजकारण भाजपने जे सुरू केलंय तेच निषेधार्ह आहे आणि पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते. आपण विचारूया, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले. शिवराय कुलकर्णीजी, भाजपचं हे वॉशिंग मशीन आहे आणि हा त्यातलाच एक प्रकार आहे असा थेट आरोप तुमच्यावरती करण्यात आलेला आहे. पहिले ईडीने नेमकं काय केलेलं आहे या संदर्भातच प्रसार माध्यमांमधून ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यात संभ्रम आहे. एक तर ईडीने त्याचा पूर्णपणे जाहीर खुलासा केला पाहिजे की नेमकी कुठली केस मागे घेतल्या गेलेली आहे. आता आपल्याच या वाहिनीवर बोलताना अंजली दमानी या बोलल्या की केवळ विदेशात जाण्याच्या संदर्भातली ही कारवाई आहे आणि ही जर कारवाई त्या संदर्भातली असेल तर क्लीन चिट मिळालेली नाही आहे भुजबळांना. भुजबळांना क्लीन चिट मिळाले असं आम्ही म्हणत नाही आहोत, आम्ही असं अजिबात म्हणत नाही आहोत. ऐका ना, आरोप असा होतोय की ही तर फक्त सुरुवात आहे. भुजबळांनी परदेशात जायचं की नाही या संदर्भातली जर ती याचिका असेल तर ते परदेशात जाऊन आलेले आणि न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी ती याचिका मागे घेतलेली आहे. त्यामुळे या संदर्भातला खुलासा जो आहे तो ईडी करेल. पण आता बाकी लोक जे इथे या निमित्ताने पोपटपंची करून राहिले त्यांना मला हे सांगायचं की भाजपा वॉशिंग मशीन आहे, भाजपावर आरोप करता, पण हा आरोप करताना जरा 4 बोटं आपल्याकडे आहेत त्याच्याकडे लक्ष द्याल की नाही. आता 350 पावणे 400 कोटी रुपये धीरज साहूकडे सापडले. हे धीरज साहूकडले पैसे काय भाजपवाल्यांनी नेऊन ठेवले का त्याच्या घरामध्ये? जर धीरज साहूच्या घरात 400 कोटी रुपये सापडतात तर राहुल गांधींच्या घरात किती सापडेल हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे. याचे उत्तर कोण देतील? भ्रष्टाचार तुम्ही करायचा, करोडो रुपये तुमच्या घरामध्ये सापडत आहेत, ते करोडो रुपये जनतेला दिसत आहेत, थप्प्या मोजणं कठीण आहे. हा भ्रष्टाचार तुम्ही करायचा
आणि ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपच्या नावाने बोंब मारायची, हे तुमचं 60-70 वर्ष चालू होतं. 2014 मध्ये नंतर हे तुमचं दुकान बंद झालं. तुम्ही शिवराय भ्रष्टाचार करायचा आणि कुलकर्णीजी त्याच्यावर शिवराय झाकलं कुलकर्णीजी टाकायचे. एसआयटीचा पण विषय आहे. एसआयटी स्थापन केली जाते दिशा सालियान प्रकरणात. पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट आल्यानंतर एसआयटीचा फार्स कशासाठी, हाही प्रश्न विचारला जातोय. कशासाठी? मग तिथे तिथे ज्या संदर्भामध्ये जिथे जिथे आपल्या कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार जिथे जिथे जे जे संशयास्पद असेल त्या त्या ठिकाणी कुठला त्याची चौकशी कायदा, झाली कुठला पाहिजे. अधिकार, आणि तुम्ही काय जर इन्व्हॉल्व संशयास्पद? नाही, तुम्ही जर त्यात गुंतलेले नाही, तर मग तुम्ही सामोरं जाणं त्यासाठी. पण सामोरं म्हणजे का जात नाही पोलिसांवर तुम्ही? विश्वास नाहीये तुम्ही का? सामोरं पोलिसांनी गेलं दिलेल्या पाहिजे. क्लोजर रिपोर्टवर विश्वास नाहीये भाजपचा असं पोलिसांनी म्हणायचं? उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये पोलिसांनी वाजेच्या संदर्भात काय भूमिका घेतल्या होत्या जरा बघा ना. पहिल्या दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले होते की वाजे तुम्हाला दाऊद दिसतो का? वाजे म्हणजे दाऊद इब्राहिम आहे का? अहो ऑन म्हणजे तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्या हाऊसमध्ये चेष्टा उडवली होती. आणि मग असं आहे की जर तुम्हाला तपास करायचा आहे तर सगळ्या यंत्रणांच्या द्वारे तपास होईल. आणि एखादी यंत्रणा जर कमी ठरली आणि दुसऱ्या यंत्रणेने सिद्ध केलं तर या यंत्रणेवर विश्वास नाही असा इतका तात्कालिक अर्थ कसा काय लावणार आहे तुम्ही? म्हणजे घटनेत कुठलीही घटना ही आमच्या अंगाने आम्ही मांडू, आमच्या सोयीनुसार आम्ही मांडू, असं कसं होईल? या राज्यामध्ये अनेक प्रकरणं जे गंभीर प्रकरणं आहेत त्या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध यंत्रणांचा वापर होत असतो. आणि त्या विविध यंत्रणांमधून दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल, एवढं काय घाबरायचं आहे? असं आहे की उद्धव ठाकरेंनी कुठल्या व्यवसायातून एवढी मोठी संपत्ती उभी केली, आदित्य ठाकरेंनी उभी केली, हे एकदा त्यांनी जर महाराष्ट्राला सांगितलं तर हरकत काय? सांगू द्या ना. विचारूया, आपण विचारूया. सांगितलं सुनील प्रभूजी, आता हा थेट ठाकरेंकडे बोट दाखवलं जात आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं बोट दाखवलं जात आहे. नाही, असं आहे की या भारतीय जनता पक्षाची मुळात पोटदुखी जी आहे ना ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच आहेत. कारण जसं मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसतात. अहो मला एक सांगा की तुम्ही जर या एवढ्या मोठ्या तत्वाच्या गोष्टी करता मग जस्टिस लोहिया प्रकरणात का नाही एसआयटी नेमली? हिम्मत का नाही एसआयटी नेमली? जस्टिस लोहिया प्रकरणात आपण एसआयटी नेमा, कळू दे लोकांना नेमकं काय झालंय. अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने आणि राज्याने एसआयटी नेमणं गरजेचं होतं, परंतु तुम्ही त्याला बरोबर बगल दिली. तुम्हाला ज्यांना बदनाम करायचं असतं, तुम्हाला जे त्रासदायक वाटतात त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीचा आरोप लावता, तिथे सभागृहामध्ये काहूर उठवता आणि त्यानंतर एसआयटी लावता आणि मग त्याला बदनाम करण्याचं काम करता. तो शरण आला, जो तुमच्याकडे आल्यानंतर त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकता आणि तुमच्या बाजूला बसवता आणि तुमच्या राजकारणाआधी त्याचा फायदा करून घेता, एवढंच आहे. आणि मला एक सांगा की तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलताय. हो, या महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख यांचं स्वतःचे वैयक्तिक आहेत ना व्यवसाय, काय राजकारणात त्यांचा व्यवसाय नाही आहे. आणि आज ते ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलतायत, अरे 25 वर्ष ज्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात नेलं, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या सोबतीने त्यांच्या कुटुंबावरती आरोप करताना तुम्हाला बिलकुल काय वाटत नाही? याला म्हणतात कृतज्ञपणा. शिवराय कुलकर्णीजी, जस्टिस लोया प्रकरणाचा उल्लेख झालेला आहे. तुम्ही जसं म्हणताय की जर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये संशय आहे तर त्याची थरो चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावरती एसआयटी आणि चौकशी झाली पाहिजे. मग जस्टिस लोया प्रकरणाला सेम न्याय का नाही? जस्टिस लोया प्रकरणामध्ये विरोधकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपला संशय व्यक्त केलेला आहे, तिथे का एसआयटी लागत नाही आणि पुनर्तपास होत नाही? विरोधी पक्ष म्हणून का मूग गिळून बसले आहे का? दबाव आणणं. आम्ही विरोधी पक्षात असताना कसा दबाव आणतो? आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही ज्या पद्धतीने लढतो तुम्ही का नाही लढत? तुम्ही पण लढायला पाहिजे. आणि राहिला विषय, तुम्ही आम्हाला उपकाराची भाषेत सांगू नका काही. आमचं बोट धरून तुम्ही मोठे झालेले आहात. आणि जेव्हा अहो काय गोष्टी करता तुम्ही. भाजपला किती जागा मिळत होत्या आणि सेनेला लढायला किती जागा मिळत होत्या. विनिंग रेशिओ कोणाचा जास्त होता? आमचा जास्त होता. पहिले आमदार आमचे जास्त होते. पहिल्यांदा निवडणूक तुम्ही कमळाच्या फुलावर लढले, आमच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढले. तुम्ही आम्हाला सांगू नका. ज्यावेळी शिवसेना राज्याच्या राजकारणामध्ये आली तेव्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार होते या राज्यामध्ये. त्याच्यामुळे हे जुने मुद्दे उखडू नका.
विनाकारण आम्हाला शिवसेना प्रमुखांविषयी पूर्ण आदर आहे, पण शिवसेना प्रमुखांच्या आदराचा दुरुपयोग भारतीय तुम्ही जनता करणार पक्षाचे असाल आमदार होते, तर पण तुमची ती युती केली पात्रता ना. नाही, शिवसेना तुमची ती प्रमुखांनी पात्रता गर्वसे नाही. हिंदू तुम्ही या हिंदूंच्या शिवसैनिकाचं नाव नावावरती घेऊन मतं मागता स्वतःच्या येतात. हे महत्वाकांक्षा बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला करणारा देशाला तुमचा दाखवलं. नेता आहे. आणि त्याचीच तुमचा निवडून नेता नाही, आपण बदलून सुनील प्रभूजी आणि शिवराय कुलकर्णीजी आपण थोडं विषयांतर करूया नको. आपला आजचा विषय आहे, आपला आजचा विषय हा छगन भुजबळ यांना कुठेतरी मिळालेला हा दिलासा आणि दुसरं एक SIT जी स्थापन होते त्यामध्ये कदाचित आदित्य ठाकरे यांचं नाव खेचलं जाऊ शकतं. हेमलता पाटील, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ऐकत होतात, ज्या पद्धतीने शिवराय कुलकर्णी स्पष्टीकरण देत होते, तुम्हाला वाटतं की अशाच जर गोष्टी पुढे सुरू राहिल्या तर अजून किती जणांना क्लीन चिट मिळेल? नाही, स्पष्टीकरण म्हणजे त्यांचा सगळा तो लंगडा युक्तिवाद होता. कुठेतरी प्रत्येक वेळी राहुल गांधींचं नाव मध्ये काढायचं, कुठेतरी उद्धव ठाकरेंचं नाव मध्ये काढायचं आणि म्हणजे काही ते पटण्यासारखंच नव्हतं ते सगळं जे बोलणं होतं. म्हणजे कशाला संबंध नव्हता आणि स्पष्ट आहे की तुम्ही सगळ्या यंत्रणा वापरता, म्हणजे ज्यांच्यावरती फोन टॅपिंगचे आरोप आहेत त्यांना तुम्ही नंतर बढती देता. म्हणजे फक्त सत्तेमध्ये जे आपल्याला वापरता येतात, ज्यांचा आपल्याला उपयोग होतो किंवा ज्यांनी आपल्यासाठी काम केलंय त्यांना प्रमोट करायचं हे तुमचं काम आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण राजकारण हे सर्वसामान्यांच्या लक्षात आलंय आणि कशा पद्धतीने सत्तेच्या जवळ जात आहेत तेही लक्षात आलंय. त्यामुळे शिवराय कुलकर्णींचा कुठलाही युक्तिवाद मला पटला नाही आणि तो मला बालिश युक्तिवाद वाटला. शिवराय कुलकर्णीजी, अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली. नाही, अगदी थोडक्यातच सांगतो मी. बालिश यांना जरी बालिश वाटत असलं तरी या किती परिपक्व आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. धीरज साऊच्याकडे 350 कोटी रुपये कुठून निघाले यांनी सांगितलं पाहिजे ना देशाला. असं आहे की हे सांगणं ठीक आहे. धीरज साऊच्या घरी रोज निघून राहिले, धीरज साऊच्या घरी निघून राहिले, काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी अंजलीताई, मी येते, मी शेवटची कमेंट घ्यायला आपल्याकडे येते. त्या खोक्यांबद्दल सांगा ना जरा काही. त्याच्याबद्दल का नाही सांगत? दुसऱ्याला बालिश म्हणण्यापेक्षा जरा आतमध्ये झाकून बघा, आहे ना. आपल्याकडे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे लोकांना सांगायला ठीक हा आहे. आपला आजचा विषय नाहीये. भाजपच्या नेत्यांनी यावरही स्पष्टीकरण दिलेलं आणि त्यावर काँग्रेसचं सुद्धा स्पष्टीकरण आले. सुनील प्रभूजी, शिवराय कुलकर्णी म्हणाले होते की आम्ही जसा संघर्ष केला आणि हे SIT वगैरे हे सगळं आम्ही करायला लावलं सरकारला, तसं विरोधक कधी संघर्ष करणार आहेत, ताकद कधी लावणार आहेत? थोडक्यात. आम्ही देखील हा प्रश्न सातत्याने विधानसभेमध्ये मांडला, विधान परिषदेमध्ये मांडला, परंतु जाणीवपूर्वक तिकडे असणाऱ्या सत्ता बळावरती हे विषय परतून लावायचे आणि जेव्हा आपल्या अंगाशी येते तेव्हा दुसऱ्या विषयाला बगल देऊन दुसरा विषय मध्ये आणायचा आणि याला बरोबर मार्गी लावायचं. हे काम हे सत्ता पक्षातली मंडळी चांगल्या पद्धतीने करतात. आणि त्यामुळे आहे ना हिंमत, जर तुम्ही रामशास्त्री बाण्या समजता ना तर महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं नाही, देशाच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे की लोहिया केसमध्ये SIT लावा, तुम्ही दाखवा सत्सग वेगबुद्धी. आज आपण वृत्तवाहिनीवरून बोलतोय, महाराष्ट्राची जनता देखील तेच सांगेल, घ्या वोटिंग. लोक सांगतील लावा SIT आणि लोहिया केसमध्ये काय सत्य आहे ते एकदा कळू दे देशाला आणि जनतेला महाराष्ट्राच्या. अंजलीताई, शेवटची कॉमेंट. एक आपल्याला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाची कॅम्पेन होती निवडणुकीसाठी, जी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मात्र आता मला असं वाटतं की तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही कॅम्पेन उभी करायला लागणार आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खरंच नम्रता, कारण आता मला भाजपचे जे प्रवक्ते आहेत कुलकर्णी भाऊ, तर त्यांचं बोलणं ऐकून मला खरंच हसू का रडू तेच कळत नव्हतं. साहूंच्या 350 कोटी नक्कीच बाहेर निघाले पाहिजेत, पण ते करप्शन फ्री आम्हाला देश करायचा आहे हे म्हणणंच मुळात किती हास्यास्पद आहे. कारण कोण घेतंय, कोणाला घेतंय भाजप? सुरुवात झाली नारायण राणे, कृपाशंकर सिंग, नंतर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक. अरे एकाला घेतलं माणूस समजू शकतो, तुम्ही अख्खी फौज फक्त अशा भ्रष्ट लोकांची केली आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढताय. म्हणजे लोकांना खरंच काही कळत नाही का? तुम्ही त्यांना दूधकुळे समजता की आम्ही वेडे आहोत म्हणून त्याच्या विरुद्ध लढतोय, की त्याच्या फाईल्स बनवून आम्ही, जसं मी देवेंद्र फडणवीसांना दिल्या होत्या, त्याचा त्यांनी वापर केला, भाजप सत्तेत आलं आणि सगळं गुंडाळून मोकळे झालेत ते. त्याचं दुःख आहे आम्हाला. बर, यामध्ये सत्ताधारी बरोबर आहेत का, विरोधक बरोबर आहेत का, हे ठरवण्यासाठी आम्ही कोर्ट नाही आहोत. आम्ही फक्त वास्तव समोर मांडतोय. वर्डिक्ट काय आहे तो जनता येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच देईल. या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.